गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेची दखल घेत आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन नवीन प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली। जयस्वाल यांनी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाची पाहणी केली। दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून प्रत्येकी 1 लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त 5 लाख रुपयांच्या मदतीसाठीही प्रस्ताव सादर केला जाणार आहे। आश्रमशाळांच्या व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षेबाबत ऑगस्ट 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असून सुरक्षा उपाययोजना, समित्यांचे कामकाज आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नवीन SOP तयार केली जाणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आज या आश्रमशाळेत जे दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे, एक मुलीला नागपूरला शिफ्ट केलेला आहे। संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन आज या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही बाब कळली की अनेक गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला जागरूकतेने काम करण्याची गरज आहे। चुका अनेक लोकांच्या झालेल्या आहे, परंतु भविष्यात ते घडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे। जे कमिटी आपण गठीत करतो त्या कमिट्यांचा देखील कारभार सुरळीतपणे आणि शासन व्यवस्थेतून याच्यात काय बदल करण्यात येईल त्याच्या संदर्भात 14 तारखेला मी इथं बैठक घेतलेली आहे। कुटुंबाला आज आम्ही 5 लाखाची मदत करत आहोत आणि 5 लाखाचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निधीत पाठवत आहोत, तिथून तो मंजूर करण्यात येईल। आणि त्याशिवाय देखील इतर सरकारी योजनेतून त्या कुटुंबाला जी काही मदत करणं शक्य आहे ते निश्चितपणे केली जाईल। 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व आश्रमशाळेच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये नवीन SOP आम्ही निश्चित करू आणि लोकांना कळवू।